माधव भाऊ, तुम्ही जेवण कधी बनवायला शिकले हो? आणि जसं घर सोडलं तसं शिकलोच. हां हां. नाही म्हणजे तुमच्या हाताला चव आहे हो. हा हा. ते इथल्या हॉटेलमध्ये बी अशी चव नाही. माझ्याच्या आजची ना. हा. खरं जमलं तर पीकेने त्याला हॉटेलात पार्टनर म्हणून घेतलं पाहिजे. अहो खरंच घ्या. तुम्हाला कसलीच गरज नाही पडणार. आणि मी बी येत जाईल की माझ्या कवितांचे लाईव्ह कॉन्सर्ट करायला. नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर. हा का नाही, दर महिन्याच्या 12 तारखेला फिक्स. चालेल की. रानकवी, आज तारीख किती हो? नाही म्हणजे कामांमुळे तारखा लक्षातच राहत नाही तो. आज 12 मे. 12 मे. हा. हा ना राव, मी गावावरून 5 महिने झाले पण काय कळतच नाही राव. अरे मला तर तेवढं पण जायला मिळत नाही. काय हो 12 तारखेला काय? 12 तारीख दर महिन्याला येते की. हा येते तशी दर महिन्याला. अहो पण बघता बघता मेची 12 तारीख आली, म्हणजे 2025 चे 5 महिने संपले बी. तुम्हाला सांगतो, मला तर ते बी लक्षात राहत नाही. एकदा लिखाणात गुंतलो की गुंतलो. तुमचं काय हो कवी, तुमच्यासाठी रोजचा चंद्र आणि रोजचा सूर्य सारखाच. पण आमचं तसं नाही ना, आमच्या सारख्यांसाठी एकच दिवस असतो. पण काय करणार, जाऊ दे. ए अरे 12 मे ना आज. हा दळवी हॉस्पिटलची अपॉइंटमेंट. मी असं कसं विसरलो यार. हॅलो. हा भाई, वाढदिवसाच्या आभाळावर शुभेच्छा तुला. पार्टी झाली पाहिजे बघ. हा हा चालते भाई. लई लई मोठा हो. अरे थँक्यू भाई. पार्टी कधी देतोय तू? अरे पार्क तू म्हणशील तवा भाई. अरे पण तू कधी देणार? हा तर तू म्हणशील तवा. आता मी कधी येणार पुण्याला आणि तू तरी गावाला येतोय का? अरे भेटल्यावरती देतो की. बर बर, राहू दे. तेव्हा दे तेव्हा दे. एन्जॉय युअर डे. अरे हा थँक्यू. पार्टीचं बघून नंतर. हा येऊ का? हा मला आल्यावर भेट. चालते. ठेवू का? हा. अरे सकाळले थँक्यू बिंक्यू चालले. लॉटरी बिटरी लागली काय? नाही ते कंपनीचाच फोन होता. टार्गेट असतं ना 12 मे आज, हा हा. त्यासाठी फोन होता. कंप्लीट झालं माझं टार्गेट. म्हणून आमचं बाबड सकाळ सकाळी एवढं खुललंय का? बर बर. 12 तारीख म्हणायचं होय तुम्हाला. हा 12 मे दर महिन्यात कशी येईल? हा 12 तारीखच. अरे आवरा लवकर आणि निघा पटकन. का 12ला जाऊन कंपनीचे 12च वाजवायचे परत. हा चला निघतो. अरे थांब की, जाऊ की सोबत. झाले माझे. ए अरे बाबा जाऊ दे की त्याला लवकर. कधीच्या काळी तो लवकर निघालाय. ए जा रे जा. चल जा. अरे जा रे आता.
लक्षात बारावी लक्षात नाही. आता त्यांना दाखवतोच बारावीला काय असतं. तेच करतोय म्हणून. हा चल. आईच्या गावात ए राज चल. अरे गाडी तुमची गाडी माझी. मग मी काय करू? काय करू म्हणजे मला सोड. अरे बसायच्या आधी विचारत तर जा सोडशील का? अरे विचारायचं काय त्यात तुला माहित नाही रे. आणि कसं बिनलाज आहे. तुम्ही बिनलाजे आणि मी निर्लज्ज. चला तेवढा का काय रे काय झाले? अरे काय होतंय? थांबा थांबा थांबा. काय झाले? काय माहिती? चालू कर. हा? सकाळ सकाळ व्हायचं का ताई? काय लगायला पुढे काय कर. ठीक आहे ठीक आहे. अरे ह्याच्या काय कानात कोणी घातलं अरे हेडफोन हेडफोन फोन लाव पटकन. हॅलो. अरे इकडे मागे ये ना. मागं कुठं? अरे इथे आपल्या मीटर बसी. अरे नाही रे, मी ऑफिसच्या जवळ आलो आता. अरे भावा आत्ता माझ्या पुढे गेला गेला का तू? मी अरे खरंच तू आता तू कानात हेडफोन घातले तसाच निघून गेला. नाही रे माझ्या, नाही तर आलो नसतो का. हा म्हणत तसं पण आहे. तुला माहिती ना आज 12 मे आहे ना, मीटिंग असती त्यामुळं लवकर आलो. बरं ठीक आहे राहू दे, बघतो आम्ही काहीतरी. अरे आज 12 मे आहे ना. हा नाही तर खरंच आलो असतो. हा बरं बरं चालतंय चल. काय झालं? यायच्या गावात ह्याच्या आयुष्यात काय पहिल्यांदा आली का रे 12 तारीख? ए किती तारीख आहे आज? 12 मे. तिथे काहीतरी ऑफिसची मीटिंग असते म्हणला. कांड. अरे 12 मे आज. मग हे पीकेचा बर्थडे. घातली का आपण? साधं विश पण नाही केलं रे त्याला. तरी शिव सकाळपासून 12 मे करून नाचत होता का? हे म्हणजे हा खोटं बोलतोय. हा इथंच होता, ऑफिसला नाही गेलाय. इकडेच होता. खोटं बोलला तो आपल्याशी. अरे म्हणजे हे सगळं त्यांनी केलंय आपल्या सोबत. कळलं का? थांब जरा मला बघू दे. हे यार काय बघतोय? थांब रे सर. अरे बघतोय तरी काय सांग. हे बघ.
हे घे. दोन्ही गाड्या एकाच वेळेस बंद पडायचा पुरावा. म्हणजे आपला गंगाधर शक्तिमान निघाला की. म्हणजे तुझी गाडी पंक्चर नव्हती, तिची आवाज सोडली होती. माझी आवाज सोडली, तुझी बुच मारली भाडकावून. ए पण आता आता बर्थडे आहे ना भावाचा, साजरा तर केलाच पाहिजे. चल ठीक. हॅलो हॅलो सर, कधी येतं डॉक्युमेंट घेऊन तुम्ही? कधी मी येऊन तिकडं? सर थांबा, मीच तिकडं थांबा. आलो सर, आलो. हा आलास. वेलकम वेलकम. पाहुण्या प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच मोठे होत राहा, आम्हाला घोडे लावत राहा. आणि ते दारू पार्टीचं नाव कधी? अरे चल की येतो तुला. चल व्हिडिओ पाहतो. अयो, आज पण सिगरेट बरं का? कारण आणि तर आटलं थंड तरी पाच राहा आम्हाला. चल पाचतो तुला सिगरेट. हा सर. शुभेच्छा तुम्हाला. अरे धन्यवाद सर, धन्यवाद. खूप बरं वाटलं सर. एन्जॉय युअर डे. थँक्यू. पण मी त्याला आपलं केक बी हिशोब ना आता. हा? बघणार आहो राया, एवढ्या मोठ्या पेट्रोल पंपाचा मालक पण त्याने बड्डेचं वेस्ट केलं. नामचे हे गाय बने. रोज एका ताटात जेवतोय, साधा बड्डे पण लक्षात नाही रे. जाऊ दे रे, विसरले असतील. करतले विश तुला. चल. हा येडे. विश करू त्याला, आपल्याला पण काम हो जायचं. विश करू त्याला. आपल्याला पण जायचं. गाड्या इथंच आहे. गाड्या इथे आहेत, पण हे कुठे आहेत? सोबतचा पण दिसाना. काय माहिती कुठे गेले. 2 मिनिटं पकड. का काय करतोय? गंमत करतो आता. त्याला फोन लावतोय का? नाही. बोलायला लाव. अरे थांब जरा, भावाचा बर्थडे साजरा तर करावा लागेल. उगाच त्रास देऊ नको. शेडेल नाही तर ते परत. सिम काय करतोय तू नक्की? सिम का बदलतोय? बर्थडे आहे ना भावाचा, साजरा तर करावाच लागेल. त्रास देऊ नको उगाच, चिडेल ते. हॅलो, हा बोला. हा स्क्वेअर बँक. येस येस बोला. हा मी मंगेश कुटवळे बोलतोय. हा बोला सर बोला. हा सर, हा ते मी तर भैरव नाला पेट्रोल पंपावरती आलो होतो. स्टाफला भेटा ना सर तिथे. हा पण तुमचा स्टाफ का दिसत नाही हो इथं? अहो मला आज डॉक्युमेंट घेऊन बोलावलं होतं. अहो डॉक्युमेंट पण आणले सोबत. हो स्टाफ भेटेल तुम्हाला अहो तिथे. 1 तासभर झालं हो थांबलोय मी इथं. कुणी बोलवलं होतं तुम्हाला? हा, अहो ते नाही का तुमचे ते असे उंच आहेत बघा, हा. काळे सावळे. काय नाव माहिती? त्यांचं नाव प्रमोद होते बहुतेक. अच्छा हा, अच्छा प्रमोद प्रमोद का? ओके ओके ओके. हा त्यांनीच बोलवलं होतं. असतील ना सर तिथे ते? नाहीत नाही इथं. ते नसतील ना तर रोहित म्हणून आहे बघा. नाही ना, त्यांच्या सोबतची पण नाही इथं. ओके सर ओके, पाठवतो मी लगेच अहो तुमच्याकडे. काय 1-2 मिनिटं द्या सर, मला फक्त. आम्ही 1 तास झाले, 1 ते 1.5 तास झाले थांबले हो. सॉरी सर, तुम्हाला त्रास झाला. सॉरी सर. अहो असं नाही हो सर, आम्हाला पण काम असतात. आम्ही काही काम तिकडे आहे का? सॉरी सर. मी पाठवतो तुमच्याकडे. हा बघा फोन लावा ना. पाठवतो. हा ठीक आहे सर. हा मी थांबतो इथंच. हो सर थांबा. हा तेवढं लावा फोन सर. हो सर नक्की हा पाठवतो सर. हा हा लय मस्ती तुझ्या अंगात. हा कोणाला लावलेला फोन? डायरेक्ट त्याच्या बापाला. बॉस, अशाला उगाच त्रास देतोय बाबा. अरे त्रास नाही, हे प्रेम आहे आपलं. चल थोडं तरी दाखवलं पाहिजे की नाही? चल तू यायच्या आधी. हा. चल. 2 थंड दे ना भाई. याला सिगरेट बी दे एक. आज बर्थडे वाली, आज भाई का बर्थडे. हॅपी बर्थडे भाऊ. अरे थँक्यू भाई. हा सर. कुठे आहे प्रमोद तुम्ही? सर इथं लोकेशन वरतीच आहे ना.
मग मला रिपोर्टिंग का नाही केलं तुम्ही? नाही सर, अहो आले आले सकाळी एक कस्टमर भेटलं, त्यामुळे मग इन्फॉर्म करायचं राहील. का खोटं बोलताय? अतिशय हलगर्जीपणा चाललाय तुमचा. नाही सॉरी सर. सॉरी काय सॉरी? आत्ता पण तिथे एक क्लायंट येऊन थांबलेत, तुम्हाला शोधतायत ते. तुम्ही कुठे आहेत? अहो नाही सर, मी लोकेशन वरतीच आहे. इथे एक पण कस्टमर नाही हो. प्रमोद, तुम्ही मला फसू शकता, पण तुम्हालाही फसवताही लक्षात ठेवा. आधी ते क्लायंट थांबले, त्यांना भेटा. ते तुमचं नाव सांगतायत, त्यांचा फॉर्म भरून घ्या आधी. अहो नाही सर, इथे एक पण कस्टमर नाही. मग मी खोटं बोलतोय का? अहो नाही सर, खरंच कोण नाही इथं. लोकेशन वरतीच आहे मी. प्रमोद, आर्ग्युमेंट नकोय मला. आणि पहिले त्या क्लायंटला शोधा, तुमचं नाव सांगितलं त्यांनी, आणि त्यांचा फॉर्म भरून घ्या तुम्ही. समजलं? जावा पहिलं तिथं. हो. नको जाऊ दे, कस्टमर आलाय कोणतरी. चल लवकर, ते उडायला लागलाय. चल लवकर पहिले. कोण येतं? काय माहिती, कोणतरी थांबलंय बोललेला मास्तर. कमी गाडी येतं. चल बघू. सर तुम्हीच फोन केलेला? हो मीच केला. बघू डॉक्युमेंट. पैसे आणले तर सर? पैसे नाही सर, काय आहेत? म्हणजे आता आम्ही 2 नंबरवाल्याने पण कार्डाचं मशीन घेऊन फिरायचं म्हणायचं. नाही मशीन नाही सर, कार्ड भेटतं फक्त. कार्ड म्हणजे? काल फोन करून सांगितलं होतं ना तुझ्या साहेबाला, पैसे आल्याशिवाय डॉक्युमेंट देणार नाही. तुझ्या साहेबांनी तुला सांगितलं नाही का? काहीतरी गैरसमज होतोय सर. तुम्ही क्रेडिट कार्ड साठी झालेले आहेत ना? कार्ड बावळाट आहे का तू? सॉरी सर, मला वाटलं तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यायला आले. जरा आहे ना माणसं बघून बोलत जा. तुझं कार्ड, तुझा साहेबांची बँक, सगळं एकदम खदखत आहे. चल एक, सॉरी चल एक वाढव्या. सॉरी. हा सर, कुणी नाही हो सर इथं, तुम्ही सांगितलेलं तसं. असेल कसं? तुम्ही तिथं पाहिजे ना वेळेवर. लोक तुमच्याकडे येतात का डॉक्युमेंट घेऊन? हा, मी असतं का तिथं जागेवरती? तुमचा अख्खा दिवस त्या टपरीवर संपतो, आणि नंतर बसता बिझनेसच्या नावाने बोंबा मारत. ठेवा पण, फक्त थांबा फोन करू. बाजूला घे. काय झालं? काय आलं? हा सर, भेटलात का तुम्ही त्यांना? नाही भेटलो मी तुमच्या स्टाफला. नको आहे मला तुमचं कार्ड. का हो सर, काय 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 प्रॉब्लेम आला का तुम्हाला? अहो हे असलं कुठं असतं काय? अहो तुमचा तो स्टाफ, मी तिथे येऊन थांबलो डॉक्युमेंट घेऊन, तासभर तो बिड्या मारायला, आणि नंतर आल्यावर म्हणतो काय की तुम्ही कंप्लेंट का केली, तुमचा मी फॉर्मच भरणार नाही. ज्या कोणाला सांगायचं त्याला सांगा. तुम्ही कामावर घ्यायच्या आधी इंटरव्ह्यू वगैरे घेत नाही का? सॉरी सर, सॉरी. आणि जरा शिकवा ना कसं बोलायचं क्लायंटशी. सॉरी सर, बघतो मी. कुठून कुठून आणतं काय माहिती. दुसरं कोण पाठवू का तुमच्याकडे मी? नको आहे मला तुमचं कार्ड. तुम्ही ठेवा फोन, जाऊ द्या. नाही सर, काहीतरी गैरसमज होते सर. असं नाही होऊ शकत अहो सर. असं होणार नाही म्हणजे मी खोटं बोलतोय का? नाही सर, गैरसमज होता तुमचा काहीतरी. अहो तसंच बोलायचं तुम्हाला. सॉरी सॉरी सर, सॉरी. नको आहे मला तुमचं कार्ड. तुम्ही ठेवा फोन. नाही सर, नाही होणार. ठेवा ठेवा. ठीक आहे ना, तिकडे पक्का हँग होणार आहे बघ. नुसतं हँग नाही होणार, त्याच्या आता हवा पण जाणार आहे, बुच पण बसणार आहे. पण बसा आता, बर्थडे आहे त्याचा, मूड नको जाईल. हा आणि हा त्याला समजायला नको, हा म्हणजे आपण विसरलोय ते. मस्त प्लॅन करू काहीतरी छान.
मग एक काम करायचं का सोसायटीत मस्त केक कापू आंबा बिर्याणी नाही म्हणजे करूयात पण वेगळं काहीतरी करू ना. वेगळं काय करणार आहे? माझ्या डोक्यात आहे. चल तू. चल मग. अहो सर मी खरंच कुणाला नाही फोनवरती बोललो. मग भेटून बोलायचा प्रश्नच येत नाही. खोटं वाटत असेल तर रोहितला विचारा ना. प्रमोद तुमचं ऐकायला फोन नाही केलेला मी. समजलं? त्या क्लायंटनी सगळं सांगितलंय मला. तुम्ही त्याला धमकवलं तिथं, फॉर्म भरायला नकार दिला त्याचा. आणि ह्या गोष्टींचा पगार घेता का तुम्ही तिथं? जमत नसेल ना तर काम थांबवा. ठेवा फोन. चाल ठेवलं का? ठेवला. कोण होता वाईस हेड काय माहिती. त्याला बी मीच गावलो. आणि ह्याला बी माझ्यावरती सोडायचं होतं. हा ना, ते बी आजच. तू कशाला जखमीवरती मीठ सोडतोय अजून. आधीच एक तर त्या दोघांनी मला माझी लायकी दाखवून दिली. होय, अरे मी काय केलंय? फक्त आज झालं तुम्हाला म्हणून एवढंच बोललो. बास ना बास. चल सिगरेट पाच मला डोकं शांत होते माझं जरा. चल. बरं आहे रावचं. हा ये ना आत ये. हॅपी बर्थडे.
अजून एका शेवटचीच पीके दादांसाठी. माझे आवडते कवी आहेत कुसुमाग्रज, त्यांचीच एक कविता आहे. म्हणजे सादरीकरणच करून दाखवतो, म्हणजे सांगा कशी वाटते ती. हा हा कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलल्यावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं सगळं नेलं. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं. कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पीके कुठे आहे? फ्रेश व्हायला गेले. हा, त्याला जाम भारी वाटलं असेल ना. यार काय झालं? यार राजू याला काय झालंय? पम्या, हे अरे अरे पम्या इकडे येत अरे झालं तरी काय सांगशील का नाही? शांत हो, शांत हो. ये इकडे बस. बस लो, ये बस. इथे बस. शांतो पाण्यानं पाणी. शांतो शांतो गप, शांत हो, शांत. हे पाणी पी. शांतो 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 काय झालं सांग. काय नाही रे, घरीची आठवण आली. मला वाटलं विसरलं तुम्ही मला. तुम्ही जे आज माझ्यासाठी दिवसभर केलं ना, तुला आई आठवली, बाप आठवला, भाऊ बहीण सगळे आठवली. शांतो अरे पण हे पण एक कुटुंबच आहे की आपलं. आणि तसं पण वाढदिवस हा असाच साजरा करायचा असतो. अगदी लहानपणी करायचो तसं. ते रात्री 12ला विश केलं, स्टेटस ठेवलं, किंवा चौकात उभं राहून केक कापला, अंडी फोडली किंवा केक फासला, म्हणजेच आमचं तुझ्यावर प्रेम हे ठरत नाही ना. आणि का करावं हे सगळं? हा, मुळात बर्थडे ना एक उत्सव असतो. तो कायम संपूर्ण कुटुंबाने ना एकत्र येऊन साजरा करावा. त्यानिमित्तानं का होईना
एकत्र यायला एक कारण तर मिळतं. कुटुंबात एकोपा राहून आनंदी वातावरण राहतं. परत लहान मोठे आल्याने विचारांची देवाणघेवाण होते, ज्यामुळे जिंकणाऱ्याला आहे ना एक नवी उमेद तर मिळतेच, पण हारणाऱ्याला सुद्धा लढण्याची ताकद मिळते. म्हणजे खरं सांगायचं तर मला नाही आवडत रे असं रात्री अपरात्री विश करणं, केक कापणं. म्हणजे दुसऱ्या दिवशी तू कोण आणि मी कोण हे असंच असणार आहे, तर त्याला काय अर्थ आहे सगळं करून? ह्यामुळे ना माणूस एकटा पडत गेलाय आणि त्याचा सर्वात जास्त फटका बसलाय तो आपल्यासारख्याच तरुण पिढीला. तू खरं तर चिडला असशील आमच्यावर सकाळपासून, स्वाभाविक आहे, पण आम्ही मुद्दाम नाही केलं रे, चुकून झालं. काय होतं ना, आपण कोणावर तरी खूप अवलंबून राहिलो ना की अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या ना की त्रास होतो. सर्वात जास्त त्रास तर जवळच्या लोकांकडूनच होतो, ज्यामुळे नाती बिघडतात. आणि मला असं वाटतं की ते बिघडू द्यायचं नसलं ना तर अपेक्षा न ठेवता एकत्र येत राहणं चांगलं. कारण बघ ना, अनपेक्षितपणे मिळालेल्या गोष्टीमुळे किती आनंद होतो ते, जसा तुला झाला. म्हणजे तुम्हाला जो आज त्रास झाला ना तो सगळा माझ्यामुळेच झाला. सोड, माहिती आहे मला. आणि मी ते रागापोटी केले. ठीक आहे रे, सॉरी काय त्यात एवढं. दादी, कवी घ्या आपलं, भूक लागली एक तर कधीची. मी गरम करून आणतो. हो. चल बस, मी आलो.